कारण की आपण स्वतःची काळजी नाही घेणार तर दुसरं कोणीच नाही घेणार। आणि मी वेट लॉसची जी पावडर बनवते ना ती कशी बनवायची हे पण मी तुम्हाला दाखवेल। हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। काही दिवसांपूर्वी मी यूट्यूबवर एक शॉर्ट टाकला होता ज्याच्यामध्ये मी हे दाखवलं होतं की घरीच वेट लॉससाठी मी एक पावडर बनवते आणि ती कशी बनवते ते, आणि त्याच्याने काही इफेक्ट पडतो नाही पडतो। तर मला खूप जणांचे कमेंट्स आल्या की ताई या पावडर सोबत अजून दुसऱ्या गोष्टी पण कराव्या लागतात का, की फक्त ही पावडर घेतली तर आमचं वजन कमी होऊन जाईल, एक्सरसाइज करावा लागतो का, डाएट करावं लागतं का, हे सगळं त्यांनी मला विचारलं। मग मी म्हटलं की तुमच्यासोबत ते शेअर करावं जे मी घरी करते, ज्या गोष्टी मी फॉलो करते घरी माझ्या रुटीनमध्ये वजन कमी करण्यासाठी। आता तुम्हाला सगळ्यांना असं वाटेल की माझं वजन अजिबात जास्त नाहीये, मग हिला काय गरज आहे वगैरे, तर असं नाहीये। प्रत्येकाचं वजन म्हणजे फक्त जाडपणा असाच नसतो, तर शरीरावर एक्सेस जे फॅट आलेलं असतं ना ते पण वजनामध्ये किंवा वजन वाढवण्यामध्ये कन्सिडर होतं, त्याच्यामुळे ते पण कमी करणं आपल्या हेल्दी आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे दाखवेल की मी खाण्यामध्ये कोणत्या गोष्टी फॉलो करते, मी एक्सरसाइज कोणती करते आणि मी वेट लॉसची जी पावडर बनवते ना ती कशी बनवायची हे पण मी तुम्हाला दाखवेल। सो चला तर मग बघूया। सकाळी उठल्यानंतर फ्रेश वगैरे झाल्यावर माझं पहिलं काम असतं ते म्हणजे रात्री भिजवलेले बदाम खायचं। ऍक्च्युली तुम्ही बदाम तसेच पण खाऊ शकता, पण भिजवल्यानंतर ते पचायला सोपे होतात। मी माझ्यासाठी आणि पार्थसाठी रोज बदाम भिजवत असते, सकाळी उठल्यावर हे खायचं। हे खाल्ल्याचे खूप जास्त फायदे आहेत। कोलेस्ट्रॉल कमी होतं, हृदयाचं आरोग्य वाढतं, प्लस वजन कमी होतं, हा पण एक मेन घटक आहे। त्याच्यामुळे आम्ही बदाम खातो दोघेही रोज। सो तुम्ही पण जर हे खात नसाल ना तर नक्की लवकरात लवकर चालू करा, खूप जास्त चांगलं असतं हे हेल्थसाठी आपल्या। तुम्ही आता पटकन हे बदाम खाऊन गेले आणि त्याच्यानंतर मी पुढे काय करते हे तुम्हाला सांगेल। आपण भिजवलेल्या बदामाची साल काढून का खातो हे जर कोणाला माहिती असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। बदाम खाऊन झालेत माझे। पुढची जी स्टेप आहे ती म्हणजे एक्सरसाइजची। एक्सरसाइज मध्ये मी टोटल 3 गोष्टी फॉलो करते। त्यातली पहिली म्हणजे जॉगिंग करणं किंवा सकाळी वॉक करणं, दुसरी म्हणजे योगा करणं आणि तिसरी म्हणजे दोरी उड्या मारणं। आता याच्यामध्ये पहिली जी आहे ती म्हणजे जॉगिंग करणं, ती ऍक्च्युली खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्या शरीरासाठी। जॉगिंग याच्यासाठी करावी कारण की सकाळी सूर्यप्रकाशामध्ये आपल्या शरीराला व्हिटॅमिन डी जे आहे ना ते मिळतं। असं म्हणतात ना सकाळचा 9 वाजेपर्यंतचा जो सूर्यप्रकाश असतो तो खूप जास्त आपल्या शरीरासाठी चांगला असतो, म्हणून जॉगिंग करावं। रोज माझं ऑफिस असतं त्यामुळे कधी कधी उठायला जर उशीर झाला ना तर सकाळी खाली जाऊन वॉक करणं म्हणजे माझ्यासाठी खरंच अवघड होतं, जॉगिंगला वगैरे जाणं। माझ्यासाठी जो सेकंड ऑप्शन असतो ना तो म्हणजे योगा करणं, तो बेस्ट असतो। मी माझी पटकन तयारी करते आणि मग योगा करायला बसते। योगा करताना मी युट्यूबवर एक व्हिडिओ आहे त्याला फॉलो करते, त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही त्याला रेफर करू शकता। जवळपास 15 ते 20 मिनिटं तो व्हिडिओ आपल्याला एंगेज ठेवतो आणि आपल्या पूर्ण बॉडीची एक्सरसाइज होते त्याच्यामधून। सो तो व्हिडिओ मला आतापर्यंत बेस्ट वाटलाय। मी जवळपास 6 ते 7 व्हिडिओ रेफर केलेत, पण तो व्हिडिओ चांगला आहे। म्हणजे आपल्याला जे जमतं पण त्यांचे जे एक्सरसाइज आहेत ना ते आपल्याला करायला पण येतात, कारण की असं काही लोकांचे कठीण असतात एक्सरसाइज, बिगिनर्सना ते नाही जमत आणि आपण काही इतके प्रो नाहीये त्यामुळे असं एकदम त्यांच्याप्रमाणे आपल्याला जमणं खरंच कठीण असतं। यांचे पण काही एक्सरसाइज बऱ्यापैकी टफ आहेत, पण पहिल्या गो मध्ये तुम्हाला जमू शकतो, तुम्ही ट्राय केला थोडा तर। माझ्याकडे योगा मॅट नाही आहे म्हणून मी सध्या बेडशीट यूज करते, पण तुमच्याकडे जर योगा मॅट असेल ना तर योगा मॅटच यूज करा, कारण की ऍक्च्युली योगा जमिनीवर करायचा असतो, म्हणजे मातीमध्ये। इथे फरशी आहे अपार्टमेंटमध्ये, काय करायचं आता तर फरशीवर आपण स्लाइड नाही व्हायला पाहिजे म्हणून योगा मॅट असतो, तो फरशीला चांगल्या प्रकारे स्टिक करतो। आणि माझ्याकडे सध्या योगा मॅट नाही आहे, मग मी बेडशीटवरच काम चालवते। मला जर चांगल्या योगा मॅटची जर लिंक भेटली ना तर ती मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की मेन्शन करेन। जस्टच माझा योगा करून झाला आणि पुढची स्टेप आहे ती म्हणजे दोरी उड्यांची। आणि माझ्याकडे ज्या दोरी उड्या आहेत ना त्या खूप मस्त आहेत, कारण की याच्यावर आपण किती दोरी उड्या मारल्या हे काउंट होतं, याच्यावर अशी नंबरिंग सिस्टीम आहे। आणि खूप जणांनी माझ्याकडून याची लिंक मागितली, पण ऍक्च्युली मी हे मिस्टर DIY मधून घेतले, मग लिंक कशी देणार। पण जर मला याची अफोर्डेबल लिंक भेटली कुठे दुसऱ्या वेबसाईटवर तर मी नक्की डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल, सो तुम्ही हे बाय करू शकाल। आता मी पटकन दोरी उड्या मारून घेते। तुम्हाला
असं वाटेल की मी आळशीपणा करते, पण तसं नाही आहे. मला कंटिन्यू शूट करायचं आहे म्हणून फक्त 200 दोरी उड्या मारल्या आणि आता थोड्या वेळासाठी बसली आहे. तसा मला घाम आलाय भरपूर 200 दोरी उड्या मारून. पण चला आता मी तुम्हाला हे दाखवेल की वेट लॉस साठी जी पावडर आहे ती मी घरी कशी बनवते. माझी घरातली ऑलमोस्ट संपत आली आहे. मी म्हटलं की माझ्यासाठी पण थोडी बनवावी आणि तुम्हाला पण दाखवावं की नेमकं कोणत्या प्रमाणात मी ही पावडर बनवते आणि कशी बनवते ती. ही पावडर बनवण्यासाठी मी इथे 6 गोष्टी घेतल्या आहेत आणि प्रत्येकाचं जे महत्व आहे ते मी आधी तुम्हाला सांगते आणि किती प्रमाणात घ्यायचं तेही सांगते. या सगळ्यामध्ये सगळ्यात आधी मी घेतली आहे बडीशेप, जी आपली पचनक्रिया सुधारते. त्यानंतर धने, जे शरीराला डिटॉक्स करतात. ओवा जो आहे तो आपलं पचन सुधारतो. मेथी जी आहे ती आपल्या ब्लडमधलं जे शुगर आहे ते नियंत्रित करते आणि जवस जे आहे ते कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. सोबतच मी दालचिनी घेतली आहे, जी फॅट बर्निंगसाठी खूप जास्त उपयुक्त आहे. या सगळ्याचं जे प्रमाण आहे ना ते मी या चमच्याने घेतलं आहे, ज्याच्यामध्ये बडीशेप 2 चमचे, धने 1 चमचे, ओवा 1 चमचा, मेथीदाणा अर्धा चमचा, जवस 1 चमचा आणि ही छोटीशी दालचिनी. या सगळ्यांना एकत्र करून चांगल्या प्रकारे भाजून घेऊ आणि त्याच्यानंतर मग मिक्सरला याची पावडर करून घेऊ आपण. या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे भाजल्या गेल्या पाहिजेत. त्यासाठी गॅस मंद आचेवर ठेवा, जेणेकरून या करपणार नाही. तो जो शॉर्ट टाकला होता मी या पावडर बनवण्याचा, त्यावेळी मला खूप जणांच्या कमेंट्स आल्या की मेथी टाकल्यामुळे कडू झाली पावडर आणि मेथीमुळे टेस्ट चांगली नाही येत आहे, मेथी नाही वापरली तर चालेल का. तर चालतं, मेथी नाही वापरली तरी चालेल, पण मला असं वाटतं की जे काही आपण चांगल्या आरोग्यासाठी करतो त्या सगळ्याच गोष्टी थोड्या कडवट असतात असं मला वाटतं. त्याच्यामुळे मेथी सोबत तुम्हाला थोडंसं बिअर करावं लागेल, कारण की कसं मेथी ही आरोग्यासाठी खूप जास्त चांगली असते, आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी पण चांगली असते. त्याच्यामुळे मेथी खायला काही हरकत नाही असं मला वाटतं. ट्राय करायचं, कमीत कमी मेथी वापरायची. आता मी अर्धा चमचा वापरलाय तर तुम्ही त्याच्यापेक्षा पण कमी वापरा, पण वापरा, थोडी असू द्या त्याच्यामध्ये मेथी. काही लोकांचे असे कमेंट्स आले की उष्णता वाढते याच्यामुळे, तर बरोबर आहे. या सगळे हे ऑलमोस्ट सगळे मसाल्यांचे पदार्थ आहेत, त्याच्यामुळे उष्णता तर नक्कीच वाढणार. दालचिनी आणि मेथीमुळे तर सगळ्यात जास्त उष्णता वाढते, त्यामुळे थोडी उष्णता वाढू शकते. जर तुमच्यात ऑलरेडी खूप जास्त उष्णता असेल शरीरात, तर ही पावडर जेव्हा तुम्ही घेता सोबतच तुम्ही जिरा पाणी घेऊ शकता. जिरा हे खूप जास्त थंड असतं, त्यामुळे जिरा पाणी घेऊ शकता तुम्ही. अजून दुसऱ्या गोष्टी ताक, दही, या सगळ्या गोष्टी पण तुम्ही आपल्या ज्या रेग्युलर जेवणात आहे ते इन्क्लूड करू शकता, त्याच्यामुळे उष्णता कमी येईल तुमची. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही साईड बाय साईड करू शकता. या सगळ्या गोष्टी ज्या भाजायला घेतल्या होत्या ना त्या चांगल्या भाजून झाल्या आहेत आणि इथे मी यांना थंड व्हायला ठेवलं आणि मी तुम्हाला दाखवते की त्यांचा कलर कसा चेंज झालाय, म्हणजे तुम्हाला समजेल कसं की ते चांगल्या प्रकारे रोस्ट झाल्या का नाही ते. जसं की तुम्ही इथे बघू शकता की सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना सगळ्यांचाच कलर एकदम चेंज झालाय. हे सगळं थंड झाल्यावर याला मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेतलं, याची चांगली पावडर बनवली आणि पावडर जी आहे ती मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही बनवा. अशी थोडी बारीक असू द्या, जास्त जाड ठेवू नका, जेणेकरून तुम्हाला ते पिताना ना आपल्याला त्रास नाही होणार किंवा तोंडामध्ये नाही येणार. त्यानंतर ही सगळी पावडर मी माझ्या ज्या रेग्युलर कंटेनरमध्ये भरून ठेवली, म्हणजे मी डेली आता याच्यातून 1-1 स्पून घेऊन मी माझं जे वेट लॉसचं ड्रिंक आहे ना ते पिऊ शकते आणि तुम्ही पण अशा प्रकारे स्टोअर करून या पावडरला ठेवू शकता. जसं की तुम्ही सगळ्यांनी बघितलं की आपली पावडर मस्तपैकी तयार झाली आहे. तर तिला पिण्यासाठी मला पहिले पाणी गरम करावं लागेल. सो मी पाणी गरम करून घेते. पाणी गरम झालंय. आता जे प्रमाण आहे ते म्हणजे जर तुमचा इतकासा ग्लास असेल ना, इतकासा जर तुमचा ग्लास असेल एवढा, तर आपण एवढं पाणी घेतो. तर याच्यामध्ये 1 चमचा, एवढासा चमचा तुम्ही पावडर यूज करू शकता. जास्त घेऊ नका, नाहीतर मग ती कडवट होऊन जाईल. पाण्याचं प्रमाण आणि याचं प्रमाण इक्वल नाही राहणार. मगाशी व्हिडिओ रेकॉर्ड करता करता हे पाणी खूप जास्त गरम झालं, त्याच्यामुळे आता मी हे पिऊ नाही शकत. याला कोमट व्हायची मला वाट बघावी लागेल. तोपर्यंत मी तुम्हाला अजून अशा गोष्टी सांगते ज्या मी फॉलो करते खाण्याच्या बाबतीत. पहिली गोष्ट तर आपल्या शरीराला जर सगळ्यात जास्त कोणती घातक असते गोष्ट असं मला वाटतं ती म्हणजे साखर असते. सो साखर आपण खूप साऱ्या गोष्टींमधून कंझ्युम करत असतो. पहिली गोष्ट असे जी सगळ्यात जिव्हाळ्याची असते, आपल्या सगळ्यांच्या आवडीची असते, तो म्हणजे चहा. चहामधून आपण पाहिजे तितकी साखर खातो. तर माझं असं आहे की मला एका कपाला 2 चमचे साखर लागते, जी की बाकीच्यांना 1 चमचा किंवा 1.5 चमचे लागते.
मला खूप जास्त साखर लागते. त्याच्यामुळे मग मी सगळ्यात पहिली जी गोष्ट बंद केली तो म्हणजे चहा. मी अजिबात चहा नाही पीत. आता असं झालं की मध्ये गणपतीला वगैरे आम्ही सगळे अकोल्याला गेलो होतो, तिथे सगळ्यांच्या सोबत असं इच्छा होते ना की घ्यावं, तर 2-3 वेळा मी चहा पिला. पण मागच्या महिन्यापासून मी सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस चहा नाही घेत. आता त्याच्या अल्टरनेटिव्ह मी काहीच नाही घेत. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की कॉफी घेते का किंवा ग्रीन टी किंवा लेमन टी, हनी लेमन, काहीच नाही घेत. म्हणजे मला जेव्हा इच्छा होते ना चहा वगैरे प्यायची तेव्हा मी लिटरली अशी शांत बसून राहते की काहीच नाही आपल्याला खायचंय म्हणून. परत आता पुरणपोळी झाली सणांमध्ये, तर अजून फुलोरा होता, ते सगळं गोडच असतं ना. सो याच्या सगळ्यामधूनच आपल्या शरीरात साखर कंझ्युम होते. मग मला असं वाटतं की त्याऐवजी ना आपण फळं खाल्ली पाहिजेत. आणि माझ्याकडून होतं असं, मी केळी खाते त्याच्याऐवजी, मला मोसंबी खूप जास्त आवडते, संत्र आता घरात दोन्ही पण आणलेलं आहे मी, त्याच्यामुळे या गोष्टी मी खाते. कसं होतं एकेकांना कंट्रोल नाही राहत, एकेकांना होतं कंट्रोल करायला जमतं, तसं मला जमतं नशिबाने. त्यामुळे मग मी साखर जेवढी शक्य होईल तितके टाळते. बाकी नॉर्मल आपला नाश्ता सकाळचा तुम्ही करू शकता, जो काही आपला रेग्युलर पोहे उपीट हे सगळं तुम्ही खाऊ शकता. त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही नॉर्मल आपली पोळी भाजी हे खाऊ शकता सगळं. आता ऑफिसला गेल्यावर तर आपण पोळी भाजीच घेऊन जातो सोबत, त्याच्यासाठी काही वेगळा थाटमाट आपण करत नाही. संध्याकाळी 4 वाजता 4-5च्या सुमारास परत आपल्याला भूक लागते, मग मला तर लागते. आणि त्यावेळी असं वाटतं की चहा पिऊन आपण आपली भूक मारून टाकतो. आपल्याला असं वाटत असतं की चहा प्यायची गरज आहे आपल्याला त्या मुवमेंटला, पण ऍक्च्युली त्यावेळेस आपल्याला भूक लागलेली असते. मग तुम्ही सोबत फळं घेऊन जाऊ शकता किंवा तुम्ही स्प्राउट्स घेऊन जाऊ शकता, किंवा ऑफिसमध्ये जर मिळत असेल स्प्राउट्स वगैरे तर तेही खाऊ शकता. हा अल्टरनेटिव्ह आहे. आता माझ्याकडे तुम्ही बघाल तर मी काहीच नाही खात, मी 4 वाजता काही नाही खात. मी दुपारी डायरेक्ट जेवण केलं तर मग डायरेक्ट रात्री संध्याकाळी घरी आल्यावर थोडं काहीतरी फळं हे ते किंवा घरातले काही मुरमुरे हे वगैरे असतील तर ते खायचं. त्यानंतर डायरेक्ट रात्रीचं जेवण. रात्रीच्या जेवणामध्ये पण सेम आहे, पोळी भाजी भात आणि वरण. आता मी ऐकलंय खूप जणांच्याकडून, ऍक्च्युली मी हे फॉलो कधी नाही केलं, करावं, पण असं ऐकलंय की 2 गोष्टी. पहिलं तर आपल्या जेवणामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण वरणाचं हवं. आपण जे प्रोटीन युक्त म्हणतो की ज्याच्यामध्ये तूर डाळीमध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन असतं किंवा कुठलीही डाळ, तर वरण जे आपण बनवतो त्याची क्वांटिटी जास्त पाहिजे आपल्या जेवणामध्ये. सो ते तुम्ही फॉलो करू शकता. भाज्या जास्त प्रमाणात खाऊ शकता, पोळी एकच खायची, भात कमी खायचा, वरणाचं प्रमाण जास्त ठेवायचं. या गोष्टी पण आपण नॉर्मल फॉलो करू शकतो. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या आपण पथ्य पाळतो हे थोड्याच दिवसांसाठी असतं, जोपर्यंत तुमचं वजन कमी होत नाही तोपर्यंत. एकदा तुमचं वजन कमी झालं की तुम्ही नॉर्मल लाईफला परत अडॅप्ट करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे आपण भात जेव्हा लावतो, भात जेव्हा शिजवतो तेव्हा त्याच्यामध्ये प्लेन पांढरा भात न लावता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आपल्याकडे डाळी असतात घरात त्या सगळ्या टाकून शिजवायच्या. म्हणजे एक दिवस हिरवी मूग, एक दिवस साधी मूग, त्याच्यानंतर दुसरे आपण चवळी असतं, छोले असतात, हे सगळे मिक्स करून त्याच्यासोबत शिजवायच्या. सो काही ना काही प्रकारे आपल्या शरीरामध्ये प्रोटीनचं इंटेक होतं. मग मी ते फॉलो करते. मी मसुरा किंवा हिरवं मूग किंवा दुसरं अजून कोणतं तरी हे पांढऱ्या भातात लावत असते. चांगलं बऱ्यापैकी हे थंड झालंय, आता मी पटकन पिऊन घेते. जसं मी तुम्हाला म्हटलं की संध्याकाळी 4 वाजता आपल्याला खूप जास्त भूक लागते आणि त्यावेळी आपण चहा पिऊन ती भूक भागवतो. पण तसं न करता मी त्याच्यासाठी एक ऑप्शन शोधून काढला, तो म्हणजे प्रोटीन बार्सचा. जे प्रोटीन बार्स मी घरीच बनवलेत आणि त्याचं जे रील आहे ते मी ऑलरेडी शेअर केले तुमच्या सगळ्यांसोबत. आणि हे प्रोटीन बार खूप जास्त छान लागतात टेस्टला, कारण की त्याच्यामध्ये मी कोको पावडर टाकली आहे आणि त्याच्यामुळे त्याला एक वेगळा असा चॉकलेट सारखा हे येतो, फील येतो आणि मग ते टेस्टला पण खूप मस्त लागतात. आणि त्याच्यात सगळे ड्रायफ्रुट्स वगैरे आहेत. तुम्ही ते जे शॉर्ट आहे ना ते बघितलंच असेल, ऑलरेडी मी पोस्ट केलं आहे. ते नसेल बघितलं तर नक्की जाऊन बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर रेसिपी दिली आहे मी कसं बनवायचं प्रोटीन बार. आणि हे तुम्ही जर आपल्या डब्यामध्ये घेऊन गेले तर संध्याकाळी 4 वाजता ना खायला बेस्ट आहे. त्याच्याने एनर्जी पण बूस्ट होते तुमची आणि चहा वगैरे प्यायची किंवा साखरेची तुम्हाला गरज पण नाही जाणवणार, कारण की ते स्वतःच गोड असतं बऱ्यापैकी. साखरेसोबतच अजून एखादी गोष्ट जी आपल्याला टाळली पाहिजे खाण्याचं ते म्हणजे मैदा. जितका शक्य होईल तितका मैदा खायचं टाळा, कारण की मी ते ट्राय केलं आणि मला माझ्या रेग्युलर लाईफमध्ये म्हणजे जे काही आपले मुलींचे प्रॉब्लेम्स वगैरे पण असतात ना त्या गोष्टींपासून पण सगळ्या सुटका मिळेल तुम्हाला. मी जवळपास 30 मार्चपासून मैदा कमीत कमी खाल्लाय. म्हणजे जर मी पहिले 100% खात असेल ना तर आता जवळपास 2 ते 3% फक्त मी मैदा खाते. म्हणजे तुम्ही विचार करा इतकं प्रमाण माझं कमी झालंय. आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक वेगळं जे आहे ना तुमच्या शरीरामध्ये बदल पण जाणवतील. आता आपलं असं होतं की आपण बाहेर गेलो काही पण फास्ट फूड घेतलं ना तर त्याच्यामध्ये मैदा असतो, मग ते खायचं टाळायचं कसं. तर बेस्ट ऑप्शन आहे बाहेर गेल्यावर साऊथ इंडियन खा, कारण की ती एकच गोष्ट आहे जिथे तुम्हाला मैदा नाही मिळणार आणि तिथे
तुमचं पोट पण भरेल, तुम्हाला असं होईल की बाहेर घरात न बनवता बाहेर खाल्लं आपण त्याच्यामुळे. आता मी हे पण सांगू शकते की तुम्ही बाहेर जेवायला गेल्यावर व्हीट रोटी ऑर्डर करा, पण मला खरंच गॅरंटी नाही आहे की व्हीट रोटीमध्ये कितपत हे असतं, मैदा कमी असतो आणि व्हीट कितपत असतं, मला खरंच गॅरंटी नाही याची. त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की टाळा जेवढं शक्य होईल तेवढं. आता तुम्हाला पर्यायच नाही, एक दिवस खूपच कंटाळा आला, नाही मला हॉटेलमध्ये जायचं, जा बिनधास्तपणे, काही इतका विचार करायची गरज नाहीये. पण जर तुमच्यासमोर ऑप्शन असेल की मैदा का आहे, तर नेहमी दुसरी गोष्ट निवडा. अशा प्रकारे तुम्ही मैद्याचं जे इंटेक आहे ना ते कमी करू शकता. घरात पण मैदा आणणंच बंद करा, कुठल्याच गोष्टीत मैदा वापरू नका. जिथे पॉसिबल होईल तिथे तुम्ही जास्तीत जास्त गव्हाचं पीठ किंवा रवा किंवा ह्या सगळ्या गोष्टी वापरा. तांदळाचं पीठ आहे ऑप्शन. सो असं तुम्ही मैद्याचा जे वापर आहे ना तो मैद्याचा वापर पण कमी करू शकता आणि त्याच्यामुळे खूप जास्त फरक पडतात आपल्या शरीरामध्ये. आणि हे नक्की ट्राय करा. आय होप की आजचा पण हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. मी ज्या गोष्टी फॉलो करते वेट लॉससाठी त्याच्यामध्ये एक्सरसाइज, जॉगिंग, दोरी उड्या यापैकी एक तरी गोष्ट तुम्ही नक्की चालू करा, कारण की आपण स्वतःची काळजी नाही घेणार तर दुसरं कोणीच नाही घेणार. एक्सरसाइज वगैरे तर आपल्याला स्वतःलाच करायचंय. खाण्यामध्ये पण थोडं बदल करा, थोडे कंट्रोल्स ठेवा स्वतःवर. साखर, मैदा या गोष्टी कमी करा. किती कोणी आग्रह केला की घे ना, काय होतंय, हे ट्राय कर, अजिबात नका करू. 1 महिना तुम्ही ट्राय करून बघा. जर 1 महिन्यात तुम्हाला झालं नाही कंट्रोल तर तुम्ही तुमच्या रुटीनने कंटिन्यू करू शकता. नाहीतर मग जर तुमचं वजन कमी झालं तर खूपच जास्त चांगली गोष्ट आहे ना ही. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही वेट लॉसची पावडर ट्राय करू शकता, असं काही कंपल्शन नाहीये. पण एक्सरसाइज आणि खाणं याच्या बाबतीत मात्र काळजी घ्या. आणि हो, जे कोणी हा व्हिडिओ बघून एक्सरसाइज स्टार्ट करणार असेल ते कमेंट करून नक्की सांगा. बाकी व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.